आता समजा एखाद्या सेक्स वर्करला जर एखाद्या बरोबर सेक्स नाही करायचा तर ती नाही म्हणू शकते का, किंवा ती जर नाही म्हणत असेल तर त्याचा सन्मान राखला जातो का? मूळतः ज्यावेळेस पैसा देतो तर त्याची इच्छा हीच असणार आहे की बाबा मला तुझ्या बरोबर करायचं आहे. कारण की जो येणारा वर्ग आहे, कारण की ज्यावेळेस एखाद्या महिलेची निवड होते, बोली म्हणजे पैसा ठरवला जातो, रेट ठरले जातात, आणि ज्यावेळेस खोलीत गेल्यानंतर जर का ती महिला म्हणत असेल की मला नाही करायचं, तर त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह निर्माण होतो, वाद होतो, हाणामारी होते. तर असं होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो महिला ज्यावेळेस पैसे घेतात तर त्यावेळेस त्या गोष्टीला त्यांना ते तयार व्हावं लागतं. आणि काही भागांमध्ये असं पण होतं की म्हणजे रेट घेतला जातो आणि कधी कधी कस्टमरला ऍक्टिव्हिटी न करता पाठवूनही दिलं जातं. म्हणजे हाही प्रकार ह्या भागामध्ये दोन्ही बाजूनी होतात. म्हणजे एखाद्या महिलेला इच्छा नसली तरी तिला ते करावं लागतं, कारण की तिने पैसा घेतलेला असतो आणि समोरची व्यक्ती त्या मानसिकतेची नसते. 100तून एखाद्या केसमध्ये असं होत असतं की बाबा जर का ती बाई म्हणाली की मला नाही करायचं, कारण की सन्मान त्यावेळेस तो सन्मान राखला जातो. पण अशी घटना खूप कमी असतात.